नवीन गोष्टींचा अंगीकार केलाच पाहिजे, मात्र नवीन अभ्यासक्रमाचा अंमल होईपर्यंत त्याच्या प्रयोगात 2-3 पिढ्या बाद होण्याचा धोका आहे, असे प्रतिपादन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे यांनी केले। इचलकरंजीत दत्ताजीराव कदम लॉ कॉलेजचे उद्घाटन अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते झाले। त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। प्रारंभी अभयकुमार साळुंखे, माजी आमदार प्रकाश आव्हाडे, संस्थेच्या सचिव शुभांगी गावडे यांच्या हस्ते दत्ताजीराव कदम लॉ कॉलेजच्या फलकाचे अनावरण करण्यात आले। अभयकुमार साळुंखे म्हणाले, शिक्षणाकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे। या तरुण पिढीला दिशा दिली नाही तर ते क्रांती केल्याशिवाय राहणार नाहीत। तरुणांच्या ज्वालामुखी निर्माण करण्याअगोदर त्यांच्या हातात नोकरी देण्याची गरज आहे, अन्यथा समाज उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही। अभ्यासक्रम लागू करणाऱ्या शिक्षण मंत्र्यांना तर त्याचा अभ्यास आहे का? अभ्यासू लोकांनी मांडलेले नोट्स, पुस्तके हे आमच्या प्राचार्य प्राध्यापकांपर्यंत आलेत का? त्यांना या नवीन अभ्यासक्रमाची किती ज्ञान आहे याचाही विचार करण्याची गरज आहे। प्रकाश आव्हाडे म्हणाले, बदलत्या शिक्षण प्रवाहात विधी महाविद्यालयांची स्थापना करून संस्थेने ज्ञान शिदोरीच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली आहे। कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी कोल्हापूर आणि सांगलीला विद्यार्थी जात होते, त्यांना आता शहरातच महाविद्यालय उपलब्ध झाले आहे, त्याचा नक्कीच फायदा होईल। माजी खासदार निवेदिता माने म्हणाल्या, कॉलेजच्या माध्यमातून येथील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना कायद्याचे ज्ञान मिळणार असून नामवंत वकील आणि न्यायाधीश निर्माण होतील आणि ते आपल्या शहराचा नावलौकिक वाढवतील। ॲडव्होकेट रामकृष्ण तोष्णीवाल, ॲडव्होकेट विवेक घाटगे, श्रीराम साळुंखे आदींची यावेळी भाषणे झाली। संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे यांनी यावेळी प्रास्ताविक केले। महाविद्यालयाच्या स्थापनेत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या हितेंद्र साळुंखे, ॲडव्होकेट हितेश रानिंगा, लॉ कॉलेजच्या प्राचार्या ॲडव्होकेट CS बागडी, प्राचार्य डॉक्टर RR कुंभार, प्राचार्य डॉक्टर मिलिंद हुजरे, प्राचार्य डॉक्टर SM मणेर, प्राचार्य डॉक्टर SK खाडे, प्राचार्य डॉक्टर अनिल पाटील, प्राचार्य वीरेन भिरडी, अमित आव्हाड, मयूर बोरगे, ॲडव्होकेट तौफिक नायकवडे, अजित भोसले, अझहर दाढीवाले, प्राध्यापक चेतन पाटील, DR पाटील, रमेश रावण, प्राध्यापक रीटा रॉड्रिक्स आदींचा सत्कार करण्यात आला। संस्थेच्या सचिव शुभांगी गावडे यांनी आभार मानले।